या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मोठी आहे। कुस्तीच्या फडातच डाव टाकलाय कुख्यात गुंड निलेश घायवळवरती हल्ला झालाय। हल्ल्याचा व्हिडिओ साम टीव्हीवरती तुम्ही आता एक्सक्लुसिव्ह बघू शकतात। कुस्तीच्या आखाड्यामध्ये आपण जर बघितलं तर पैलवानाचा घायवळवरती हा हल्ला बघायला मिळालाय। गुंड निलेश घायवळवरती हल्ला झालेला आहे। अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांच्याकडून घेऊयात। बालाजी, आपण पाहतोय या ठिकाणी गुंड निलेश घायवळवर हल्ला झाला। हल्ल्यामागचं कारण काय, नेमकं काय घडलं होतं? आपण पाहतोय की पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील अंद्रुडचे गाव आहे। या गावात जत्रेनिमित्त यात्रेमध्ये जी आहे ती कुस्ती स्पर्धा भरवण्यात आलेली होती। या स्पर्धेमध्ये घायवळ ज्यावेळेस या पैलवानाची ओळख परेड करत होता किंवा या मैदानामध्ये होता, त्यावेळेस एका पैलवानाकडूनच त्याच्यावर जो आहे ती धक्काबुक्की करत हल्ला करण्याचा जो आहे तो प्रयत्न करण्यात आल्याची घटना जी आहे ती घडलेली आहे आणि त्यानंतर एकच घटना उडालेली आहे। जर आपण पाहिलं तर यामध्ये राज्यभरातून अनेक पैलवान जे आहेत या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी दाखल झालेले होते आणि या ठिकाणी हा हल्ला झाल्याची घटना जी आहे ती समोर आलेली आहे आणि त्यानंतर आता वाशी पोलिसांकडून या हल्ल्याचा शोध घेण्यासाठी देखील आता पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलेला आहे। निश्चितच धन्यवाद बालाजी दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। गुंड निलेश घायवळवरती हल्ला झालाय, कुस्तीच्या फडातच डाव टाकण्यात आलेला आहे आणि त्या दरम्यानची आपण ही साम टीव्हीचे एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतो। यानंतर पुढे आणखी एक मोठी बातमी। आता शिक्षण विभागामध्ये खळबळ उडवून देणारी बातमी आहे, कारण नागपूर जिल्ह्यातील बनावट शिक्षक नियुक्ती प्रकरणामध्ये पोलिसांची मोठी कारवाई समोर आलेली आहे। यामध्ये आपण जर बघितलं तर विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीमध्ये अटक झाली आहे। त्यांच्यावर बोगस कागदपत्रांच्या आधारावर मुख्याध्यापक पदास मंजुरी दिल्याचा आरोप आहे। या प्रकरणामध्ये मुख्याध्यापक पराग पुडके याला देखील ताब्यात घेण्यात आलं। पराग पुडकेला शिक्षक पदाचा अनुभव नसताना बनावट कागदपत्रांच्या आधारे उपसंचालक उल्हास नरड यांनी सरळ मुख्याध्यापक बनवलं। यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे। तर तब्बल 100 ते 200 कोटींचा घोटाळा असल्याचं बोललं जात आहे। या प्रकरणात वेतन अथक अधीक्षक निलेश वाघमारे यांना निलंबित करण्यात आले आहे। तर राज्यात शिक्षण घोटाळा झाला असल्याचं बघायला मिळतंय आणि या शिक्षक घोटाळ्यामध्ये 100 ते 200 कोटींचा घोटाळा झाला असल्याचं कळतंय। बेकायदा मुख्याध्यापकाला आणि मुख्याध्यापक पदाला मंजुरीचा आरोप आहे आणि बोगस कागदपत्र त्या आधारे मुख्याध्यापक पदाला मंजुरी दिली जाते असं सुद्धा सध्या सांगितलं जात आहे। नागपूरमध्ये हा साधारणतः 100 ते 200 कोटींचा घोटाळा असू शकतो। बोगस कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदाला मंजुरी देण्यात आलेली आहे। हा घोटाळा काय आपण बघतोय, शिक्षक पदाचा अनुभव नसताना थेट मुख्याध्यापक केलेला आहे। नागपूरमधल्या शाळेत शिक्षक असल्याची बनावट कागदपत्रही तयार करण्यात आलेली आहे। आर्थिक व्यवहार करून भंडाऱ्यामध्ये मुख्याध्यापक पदाला मंजुरी देण्यात आली आहे। बोगस कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदासाठी मंजुरी देण्यात आली आहे। तर आपण पाहतोय ही मोठी बातमी, राज्यामध्ये मोठा शिक्षक घोटाळा झाला असल्याचं बघायला मिळतंय आणि एकंदरीत आता या संदर्भात नेमकी काय कारवाई केली जाते हे बघणंही महत्त्वाचं असणार आहे। बेकायदा मुख्याध्यापक पदाला मंजुरी देण्यात आलेली आहे। आर्थिक व्यवहार आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारावरती मुख्याध्यापक पद जे आहे ते या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। अधिकचे अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून घेऊयात। पराग, आपण पाहतोय नागपूरमध्ये हा मोठा घोटाळा झालेला आहे। तब्बल 100 ते 200 कोटींचा घोटाळा असल्याचं सांगितलं जाते। काय सविस्तर अपडेट या संदर्भात? नक्कीच नागपुरात जो शिक्षण भरती घोटाळा सध्या उघडकीस आलेला आहे हा एका प्रकरणापुरता जरी वाटत असला तर गेल्या अनेक वर्षांपासून हीच पद्धत जी आहे ती अनेक शिक्षक भरती प्रकरणात वापरल्या गेलेली आहे आणि त्यामुळेच अशाच पद्धतीचे बनावट पद्धतीचे जे आहे शालार्थ आरडी तयार करून शिक्षकांना मान्यता देण्यात आली आहे। अनेक बोगस कागदपत्र या सगळ्या संदर्भात लावण्यात आली आहे। यामध्ये खरं तर विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनाच अटक झालेली आहे। त्यामुळे या प्रकरणाचे पाळेमुळे किती मोठे असेल हे सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण की आता हे प्रकरण उघडकीस आलं म्हणजे हे फक्त एका प्रकरणापुरतं नसेल तर यापूर्वी झालेल्या अनेक प्रकरणाची चौकशी होईल आणि अनेक
बाबी जे आहे ते हळूहळू पोलीस तपासात सुद्धा पुढे येणार आहे. यापूर्वी सुद्धा अनेकदा अशा पद्धतीच्या शिक्षण भरती झालेल्या आहेत. घोटाळा झाल्याचे आरोप जे आहे गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र थेट पुरावे कोणतेच हाती लागत नव्हते. मात्र या प्रकरणात तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी जे अटक केलेली आहे ते शिक्षण उपसंचालकांना अटक झाली आहे. त्यामुळे या प्रकरणात अनेक जे लोक जे आहेत ते पुढच्या दिवसांमध्ये अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हा घोटाळा 100 ते 200 कोटीच्या घरात असेल किंवा त्यापेक्षा किंबहुना जास्त सुद्धा असण्याची शक्यता आहे. निश्चितच धन्यवाद पराग, दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी. नागपूरमध्ये 100 ते 200 कोटींचा हा घोटाळा झाला असल्याचं बघायला मिळते. एकंदरीत आपण जर बघितलं तर विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्या संदर्भात देखील या प्रकरणामध्ये काही माहिती समोर आली आहे. यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला बातम्या हनुमान जयंती संदर्भातल्या. हनुमान जयंतीनिमित्त अयोध्येमध्ये भाविकांची गर्दी बघायला मिळते. हनुमानगढी मंदिरामध्ये भाविकांकडून पूजा केली जाते. देशभरात आता हनुमान जयंतीचा उत्साह सुद्धा बघायला मिळतोय. नाशिकच्या अंजनेरीमध्ये हनुमान जयंतीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. पहाटेपासून अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरामध्ये भाविक येऊन दर्शन घेत आहे. अंजनेरी या ठिकाणी हनुमानाचा जन्म झाला अशी आख्यायिका आहे. दादर पश्चिम आगर बाजार या ठिकाणी बाळ जागृत हनुमान मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा होतोय. गेली 65 वर्ष हा उत्सव संपन्न होतोय आणि दुकानामध्ये हनुमानाची मूर्ती आहे असा दृष्टांत हनुमंतांना दुकान मालक बाळकृष्ण पांढरे यांना दिलेला आहे. खोदकाम केल्यावरती हनुमंताची मूर्ती सापडली असं देखील सांगितलं जात आहे. रत्नागिरीमध्ये हनुमान जन्मोत्सवाचा उत्साह ठिकठिकाणी बघायला मिळतोय. रत्नागिरी शहराजवळ पेडगिल्ला या ठिकाणी आता श्री हनुमान सेवा मंडळाच्या वतीने यावर्षी देखील हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आलाय. दरवर्षी या मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यानंतर बातम्या तुमच्या आमच्या कामाच्या. दक्षिण पुण्याच्या पाणी पुरवठा 17 एप्रिलला बंद असणारे कात्रज आगम या मंदिर या ठिकाणी जलवाहिनी दुरुस्ती याशिवाय राजमाता भुयारी मार्ग इथे देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी या परिसरामध्ये पाणी पुरवठा बंद असेल. शुक्रवारी देखील कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. मुंबईमध्ये येत्या गणेशोत्सवामध्ये पीओपी गणेश मूर्तींची विक्री आणि खरेदी होऊ नये यासाठी मुंबई पालिकेने जोरदार हालचाली सुरू केल्या. मुंबई बाहेर येणाऱ्या गणेश मूर्तींना देखील शहरात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. असं पत्र कोकण विभागीय आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती आज अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज किल्ले रायगडावरती येणार आहे. अनेक शिवभक्त छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी वाहनानं येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुण्यात सीएनजीच्या किमतींमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. सीएनजीचे दर 50 पैशांनी वाढलेले आहेत. काल रात्रीपासून शहरात सीएनजीचे नवीन दर लागू झाले. पुण्यात सीएनजी आता 92 रुपये किलो झालेला आहे. बदलापूर आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास लवकरच 30 मिनिटांचा होणार आहे. कारण कासगाव मोरबे मानसरोवर या नवीन रेल्वे मार्गाच्या निर्मितीला मंजुरी मिळालेली आहे आणि बदलापूरकरांना ठाणे बदलून जाण्याची गरज आता राहणार नाही. आणि यानंतर पुढे बातम्या IPL संदर्भातल्या. तर MS धोनीने कर्णधार पद देखील चेन्नई सुपर किंग्सला पराभवापासून त्याचं वाचवू शकलेलं नाही आहे. तर या दरम्यान आपण जर बघितलं तर संघाला कोलकाता नाईट रायडर्सने 8 विकेट्सने पराभूत केले. चिपोक स्टेडियमवरती प्रथम फलंदाजी करताना CSKने 9 विकेट गमावून 103 धावा केल्या. KKRने हे लक्ष्य 10.1 षटकांमध्ये पार केलं. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने 6 पैकी फक्त 1 सामना जिंकलेला आहे आणि पॉईंट टेबलमध्ये 9व्या क्रमांकावर तो आहे आणि त्यांना आणखी 8 सामने खेळायचे. पण प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना किमान 7 सामने जिंकवावे लागणार आहे. त्यामुळे आता चेन्नई सुपर किंग्स IPLमधून जवळपास बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. आज सुपर सॅटर्डे आहे. तर दुपारच्या सामन्यामध्ये लखनौ सुपर जायंट्स गुजरात टायटन्ससोबत भिडणार आहे. तर लखनौ येथील त्यांच्या होम ग्राउंडवरती हा सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होईल आणि दोन्ही स्पर्धात्मक संघांमध्ये एक रोमांचक सामना होण्याची शक्यता आहे.
आज सुपर सॅटर्डेच्या दुसऱ्या सत्रामध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ससोबत भिडणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरती हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांमध्ये जबरदस्त फलंदाज आहेत आणि त्यामुळे क्रिकेटच्या हाती एका रोमांचक आणि उच्च स्कोरिंग सामन्याची अपेक्षा करताना दिसत आहे. शुक्रवारी दिल्लीचे हवामान अचानक बदलले. शहरात धुळीचं वादळ सुरू झालं आणि त्यामुळे यावेळेस मुंबई इंडियन्सचे खेळाडू दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडियममध्ये सराव करत होते. त्या दरम्यान सर्व खेळाडू पळत मैदानातून थेट ड्रेसिंग रूममध्ये गेले. आणि यानंतर बातम्या हवामानासंदर्भातल्या. राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढते आहे, तर अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशांवरती गेलेला आहे. उष्माघाताच्या रुग्णसंख्येतही वाढ होते आहे. राज्यात आत्तापर्यंत उष्माघाताचे 34 रुग्ण आढळले. सर्वात जास्त रुग्ण बुलढाणा जिल्ह्यात आहेत. राज्यासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे, कारण हवामानामध्ये मोठा बदल होणार आहे. विदर्भात पुन्हा गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे. तर 13 आणि 14 एप्रिल रोजी सिंधुदुर्गमध्ये पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये यावर्षी पावसाळ्यामध्ये 18 दिवस समुद्राला उधाण येणार आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान समुद्रामध्ये 4.5 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळतील. त्यामुळे पावसाळ्यामध्ये मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर फिरायला जाणाऱ्या लोकांना मुंबई पालिकेने काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. धुळ्यात 42 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून धुळ्यात 40 अंशापेक्षा जास्तीचं तापमान नोंदवलं जाते. त्यामुळे धुळेकरांना तापमान वाढीचे चटके सहन करावे लागत आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेलेला आहे. शेगावच्या संत गजानन महाराज ज्ञानपीठाच्या 11 वर्षीय विद्यार्थ्याचा उष्माघातानं दुर्दैवी मृत्यू झाला. संस्कार सोनटक्के असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. बुलढाण्यामध्ये तापमानात दिवसेंदिवस वाढ होते आहे. त्याचा फटका शाळकरी विद्यार्थ्यांना बसताना दिसतोय. आणि यानंतर पुढे बातम्या आंदोलनांसंदर्भातल्या. नागपूरमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू यांची प्रहार संघटना आक्रमक झाली. नागपूरच्या लक्ष्मीभवन या चौकामध्ये मशाल आंदोलन झालेलं आहे. महायुती सरकारने जाहीरनाम्यामध्ये दिलेले शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करावं अशी मागणी यावेळेस करण्यात आलेली आहे. धुळ्यातही प्रहार संघटनेच्या वतीने टेंबा आंदोलन करण्यात आलं. सत्ताधारी आमदारांच्या घराबाहेर टेंबे पेटवून राज्य सरकारचा निषेध या दरम्यान करण्यात आला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून प्रहार संघटना चांगलीच आक्रमक झाली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले. प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू नाशिकमध्ये दाखल झाले. कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहे. मशाल पेटवून बच्चू कडू आणि प्रहार संघटनेचे कार्यकर्ते कोकाटेंच्या घराच्या दिशेने रवाना झाले. अमरावतीमध्ये आमदारांच्या घराबाहेरील प्रहारने आंदोलन केलेले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार संघटना आक्रमक झाली. यावेळेस पोलिसांनी आता प्रहारचा मोर्चा अडवला. अमरावतीमध्ये सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मंत्री संजय शिरसाट यांच्या घराबाहेर प्रहार संघटनेने आंदोलन केलेले. शेतकरी कर्जमाफी हमीभाव यासाठी प्रहार संघटना आक्रमक झाल्या. राज्यभरात आमदार आणि पालकमंत्र्यांच्या घरांवरती आंदोलन सुरू आहे. त्यामुळे शिरसाटांच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आणि आता एक मोठी बातमी आहे, कारण संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना डिवचलंय. खबर पता चली क्या? एसएनसी गट राऊतांकडून बकऱ्याचा फोटो ट्विट करण्यात आलेला आहे. तर आपण पाहतोय ट्विटमध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे. यामध्ये आपण जर बघितलं तर एसएनसी गट असं लिहिलेलं आहे आणि त्यांनी बकऱ्याचा फोटो ट्विट केलेला आहे. खबर पता चली क्या असं देखील त्यांनी लिहिलेलं आहे. राऊतांनी आता शिंदेंना पुन्हा डिवचलं असल्याचं बघायला मिळत आहे.
आणि यानंतरच्या बातम्या मुंबई संदर्भातल्या. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने उत्पन्न वाढीसाठी कारवाई सुरू केली आहे आणि त्यासाठी एक नवीन दक्षता पथक देखील तयार करण्यात आले. या पथकानं आता 10 दिवसांमध्ये अधिकृतपणे आयातदारांवरती कारवाई करून 11 लाखांची दंड वसुली केली. त्यामुळे विना परवानगीने मालाच्या आयात निर्यात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये या दक्षता पथकाची दहशत निर्माण झाली आहे. वांद्रे शासकीय वसाहतीमधील 30 एकर जागेवर मुंबई उच्च न्यायालयाची नवीन इमारत बांधणार आहे. तर या इमारतीसाठी गौतम नगर झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागलाय. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं आतापर्यंत 138 पैकी 62 झोपड्या रिकाम्या केल्या. उर्वरित झोपड्या 10 ते 12 दिवसांमध्ये रिकाम्या करून भूखंड मोकळा केला जाईल. मुंबईकरांचा प्रवास आता सोपा होणार आहे. लवकरच मुंबई वन हे कार्ड लॉन्च होणार आहे आणि लोक सहजपणे कोणत्याही सार्वजनिक वाहनातून प्रवास करू शकतील. मुख्यमंत्री फडणवीसांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत मुंबईकरांसाठी ही महत्त्वाची घोषणा केली. एका इस्माची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना पश्चिम बंगालमध्ये घडली. या प्रकरणातील एका आरोपीला पश्चिम बंगाल पोलिसांनी ताब्यात घेतलं. दुसरा आरोपी सिराज शहा पसार झाला. तर सिराज डोंबिवलीमध्ये लपून बसल्याची माहिती पश्चिम बंगाल पोलिसांनी मानपाडा पोलिसांना दिली. तात्काळ पोलिसांनी सापळा रचत सिराजला बेड्या ठोकल्या. कल्याणमध्ये पाचवारी तरुणाचा मोबाईल हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. तर हंजला खान असं या चोरट्याचं नाव आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत हंजलाला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून 2 मोबाईल आणि 1 दुचाकी हस्तगत केली आहे. यानंतर बातम्या ठाणे आणि पालघर संदर्भातल्या. ठाण्यातील कळवा खाडीचं पात्र अरुंद झालंय. त्यामुळे पावसाळ्यातील पाणी मुंबईला जाण्याऐवजी नायगाव खाडीमध्ये येत आहे. परिणामी वसई विरार शहरामध्ये पावसाळ्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वसई विरार पालिकेने आता ठाणे पालिकेशी समन्वय साधलेला आहे. कळवा खाडी रुंद करून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. उल्हासनगर पालिकेने 1 एप्रिलपासून पाणीपट्टी बिलामध्ये भरमसाठ वाढ केली असल्याचं बघायला मिळतं आहे. याशिवाय नळ जोडणी अनामत रकमेत सुद्धा वाढ झालेली आहे. या निषेधार्थ मनसे शाखेतर्फे पालिकेने पाणीपट्टी दरवाढ रद्द करावी आणि त्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. पाणीपट्टी बिल दरात वाढ कमी झाल्यास शहरभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. उल्हासनगरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे. तर आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी केणीकर आणि भंतेजी एन आनंद महाथेरो यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. कोलकाताहून मुंबईकडे येणाऱ्या गीतांजली एक्सप्रेसमध्ये पाण्याच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थ MRP पेक्षा जास्त किमतीमध्ये देत असल्याची तक्रार झाली. मात्र तक्रार करणाऱ्या प्रवाशाला IRCTC कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते. बदलापूरमध्ये आता कडक इस्त्री करून कपडे घालण्यासाठीही जादा पैसे मोजावे लागणार आहे. कारण कुळगाव बदलापूर लॉन्ड्री चालक मालक वेलफेअर असोसिएशनने प्रत्येक कपड्यामागे 1 रुपया वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 10 एप्रिलपासून ही दरवाढ लागू करण्यात आलेली आहे. आणि आता बातम्या पुण्यासंदर्भातल्या. पुण्यातल्या राजमाता भुयारी मार्गामध्ये देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी 17 एप्रिलला पाणीपुरवठा बंद असणार आहे. तर दुसऱ्या दिवशी देखील उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन आवश्यक पाणीसाठा करून सहकार्य करावं हे आवाहन केलं जात आहे. पुण्यातल्या डिंबे धरणामध्ये 26% पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी या धरणामध्ये 33% पाणीसाठा होता. सध्या वाढलेली उन्हाची तीव्रता पाहता येत्या काळात पाणी टंचाईचं संकट येऊ शकतं, ही भीती जलसंपदा विभागाच्या वतीने वर्तवण्यात येते आहे. पुण्यात MPSCचे विद्यार्थी रात्री अचानक रस्त्यावर उतरले. पुण्यातील शास्त्री रस्त्यावरती आंदोलन सुरू आहे. असं असताना आता MPSCच्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं जाते. पोलिसांकडून विद्यार्थ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न आहे. मात्र विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहे. श्वानावरती तरुणाचे अनैसर्गिक कृत्य केल्याचे किळसवाणे प्रकार समोर आलेले आहेत. तर पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी आता गुन्हा दाखल झालेला आहे. तरुण हा मूळचा पश्चिम बंगालचा आहे आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय. हलेमुद्दीन अनिमल शेख असं या आरोपीचं नाव आहे. तर या प्रकरणात 41 भारतीय व्यक्तीने पोलिसात तक्रार दिलेली आहे.
पुण्यातील एका व्यावसायिकाला थेट पाकिस्तानातून धमकीचा कॉल आलेला आहे. कॉल करणाऱ्यानं या व्यावसायिकाकडे 5 कोटींची खंडणी मागितली. पुण्यातील उच्चभ्रू परिसरातील ओळखल्या जाणाऱ्या बोट क्लब रोडवरती हा व्यावसायिक राहतो. या व्यावसायिकानं कोरेगाव पोलीस स्थानकामध्ये अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे. पुण्यानंतर आता थेट जाऊयात विदर्भात. नागपूरच्या उमरेड MIDC भीषण आग लागलेली आहे. MMP केमिकल कंपनीमध्ये भीषण आग लागली आहे, तर कंपनीमध्ये काही कामगार अडकले असल्याची शक्यता देखील वर्तवली जाते. आगीचं कारण अद्यापही कळू शकलेलं नाही. विदर्भ एक्सप्रेसमध्ये बुरखाधारी महिलेने धुमाकूळ घातला असल्याचं बघायला मिळतं. याशिवाय आपण जर बघितलं तर तिकीट तपासणीसाठी आल्यावरती सदर महिलेने त्यांच्यासोबत हुज्जत घातलेली आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर महिलेला या डब्यातून उतरवलं, मात्र ही महिला दुसऱ्या डब्यामध्ये बसून पुढे गेली. या प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. या महिलेचा शोध सध्या पोलीस घेताना दिसत आहे. NHM मध्ये निधीचा ठणठणाट असल्याचं बघायला मिळतंय. अमरावतीमध्ये 3000 कर्मचाऱ्यांचं वेतन 2 महिन्यांपासून रखडलं. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या डॉक्टर्स, नर्स यांनी आंदोलन सुद्धा केलं असल्याचं बघायला मिळतंय. याशिवाय आपण जर बघितलं तर या सर्वांना गेल्या 2 महिन्यापासून वेतनाविना काम करावं लागतंय. मार्च संपून एप्रिलचे 10 दिवस लोटले तरी पगार करण्यात आलेला नाहीये.